संजय मोरेला बस चालवायला देताना निकष पडताळणी झाली का या संदर्भात चौकशी होणार आहे। आरोपीचा अवजड वाहन चालवण्याचा परवाना हा ताब्यात घेण्यात आलाय। बेस्ट प्रशासनाशी बोलून पोलीस पडताळणी केली जाणार आहे। बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि संबंधित कंत्राटदाराची चौकशी होण्याची ही शक्यता आहे। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया। धनंजय, खरं तर आता ही चौकशी होणं अपेक्षितच होतं, मात्र काय नेमकी माहिती समोर येते? या संदर्भातले जे सगळे नॉर्म्स आहेत, ज्या सगळ्या अटी आहेत, त्या पाळल्या गेल्या होत्या का? विक्रांत, आपण जर खरं तर पाहिलं तर या सगळ्या संदर्भात आता पोलीस अधिक तपास जो आहे तो करताना पाहायला मिळतात। आणि यामध्ये जी माहिती प्राथमिक दृष्ट्या समोर आली त्यामध्ये ही माहिती अशी आहे की हा जो बेस्ट चालक होता संजय मोरे याच्याकडे अवजड वाहन चालकाचा परवाना होता, मात्र त्याला जे अवजड वाहनं आहेत ते चालवण्याचा अनुभव जो आहे तो नव्हता। त्यामुळे हा अपघात घडला आणि 1 डिसेंबर रोजी त्याने BST मध्ये या कंत्राट बस चालवण्यासाठी तो रुजू झाला होता कामावर आणि 10 ते 12 दिवस जे आहे ते त्याला या संपूर्ण बस चालवण्याच्या ठिकाणी झाले होते। मात्र अशातच कोणताही अनुभव नसताना ही मोठी बस त्याच्या हातात आली आणि त्यानंतर त्याचा या सगळ्या चालवण्यावरचा नियंत्रण जे आहे ते चुकलं आणि त्यामध्ये ही मोठी दुर्घटना घडली। या सगळ्या संदर्भात चौकशी जी आहे ती सखोल केली जाईल की त्याला कशा पद्धतीने कामावर घेतलं गेलं आणि या सगळ्या संदर्भात त्याच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या का, आणि या सगळ्या संदर्भात आता पोलीस तपास करतात। मात्र या सगळ्या घटनेमध्ये 7 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। आणि धनंजय, तुम्ही ही सगळी माहिती देताय, ती सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घ्यायचीच आहे। आपल्यासोबत सुहास सामंत जोडले गेलेले आहेत, बेस्ट कामगार सेनेचे ते अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सुहास सामंत जी, खरं तर आतापर्यंत जी माहिती समोर येते ही बस जी आहे ती कंत्राटदाराची होती, ड्रायव्हर सुद्धा कॉन्ट्रॅक्टवरचा होता। आपली या संदर्भातली भूमिका काय? बेस्ट कामगार सेना म्हणून वर्कर्स युनियनने भूमिका स्पष्ट केलेली आहे की कंत्राटावर असलेल्या बसेस बंद कराव्या, स्वमालकीच्या बसेस घ्याव्या। बेस्ट का त्या युनियनने ज्याने हे आता आपली भूमिका क्लिअर केली आहे ना, दुर्दैवाचा प्रकार आहे की त्यांच्याच प्रमुखाने याच्यावर सही केली होती आणि 10,000 बसेसचा मार्ग मोकळा केला। प्रायव्हेट ते जाऊन द्या, आता परिस्थिती वेगळी आहे, ते प्रकरण राहू द्या, पण आता या अपघातासंदर्भात तुमची भूमिका काय? तुम्हाला काय माहिती मिळाली? हो, महानगरपालिकेने आणि सरकारने याच्याकडे अत्यंत याने लक्ष घातलं पाहिजे की मागच्या वर्षभर मी लढतोय ह्या प्रकरणामध्ये। आता आमच्याकडे फक्त मालकीच्या 700 बसेस राहिल्या आहेत आणि त्यांच्या 2200 बसेस आहेत आणि ह्या बसेस पहिलं 1 वर्ष आलोय की ती बस चांगली चालते, कारण त्याला मेंटेनन्सची गरज नसते आणि एकदा मेंटेनन्स सुरू झालं की यांच्याकडे शून्य मेंटेनन्स आहे। गाडी ती फाटेपर्यंत चालवत राहायचं आणि ही सार्वजनिक व्यवस्था आहे आणि सार्वजनिक व्यवस्थेसाठी व्हेकल चांगलं पाहिजे, त्याच्यावर अनेक लोकांचे प्राण अवलंबून असतात, नुसतीच वाहतूक नाही। आणि त्याने आज काल परत ते दाखवून दिलं, ह्या कामगारांना पगार कमी आहे, ह्या पगार कमी असल्यामुळे हे दुसरीकडे बाहेरही जाऊन सर्व्हिस करतात आणि मग त्यांचं शरीर काम करत नाही, त्यांना पगार कमी, ते मन बरोबर नाही आणि पोटासाठी दुसरीकडे परत काम करतात आणि यांची जी अपॉइंटमेंट आहे ही कसलाही याला कायदा नाही, कानून नाही, त्यांच्या पगाराला कानून नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतायत। ही गाडीची मेंटेनन्स 100% नसणार, मी तुम्हाला सांगतो, कारण हे मेंटेनन्सच नाही यांच्याकडे। या गाड्या आणून फक्त उभ्या केल्या जातात आणि दुसऱ्या ड्रायव्हरला जबरदस्ती दिल्या जातात, तो चालवतो, तो अनेक तक्रारी करतो। पोलीस तपासातून हे लक्षात येईल, बाहेर पडेल की या ड्रायव्हर लोकांच्या अनेक तक्रारी असतात, गाडीचा ब्रेक लागत नाही, गाडी चालत नाही, हे गाडीचे दरवाजे उघडे असतात, AC चालत नाही, पण ह्या कुठच्याही गोष्टीवर या नवीन जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं लक्ष नाही आणि मग असं हे लोकांच्या जीविताची हानी करणारं हे प्रकरण आहे। हे महानगरपालिकेने, सरकारने आणि बेस्टने याचा त्वरित निर्णय घेतला पाहिजे आणि बेस्टचे पूर्वीचे जे इतिहास होते आपण ऐकला असाल, पूर्वीचे अशा तऱ्हेचे ऍक्सिडेंट तुम्ही कदाचित इतिहासात आपण कधी ऐकलेलाच नाही आणि अशा तऱ्हेचा ह्या बेस्टला त्याच्या 4,000 बसेस आणून दिल्या पाहिजे। त्यांचे ड्रायव्हर, त्यांचे कंडक्टर, त्यांनी वेल ट्रेन्ड असतात, त्यांच्याकडे कायदा कानून मानला जातो। या ह्याच्यातली परमनंट सर्व्हिस असल्यामुळे या बेस्टची त्यांची काम करण्याची एक तऱ्हेची प्रामाणिकपणा असतो आणि हा इथे कुठे नाहीसा होतोय आणि ह्याच्यासाठी निदान बेस्ट ही सर्वसामान्य माणसांची 48 लाख लोकांची या मुंबईतल्या ही रक्तवाहिनी आहे, हिचा इतिहास वाचवण्यासाठी
तुम्ही पत्रकारांनी, राजकारणी लोकांनी, समाज सुधारकांनी सगळ्यांनी आम्हा लोकांना मदत केली पाहिजे. मी याच्यात सगळ्यांकडे जातोय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रायव्हेटायझेशन सुहासजी बेस्ट राहिली पाहिजे यासाठी पुढारी न्यूजने एक खास मोहीम सुद्धा चालवली होती. माझी बेस्ट माझा हक्क नावाची ती मोहीम होती. तुमच्या माहितीस्तव सांगतोय. माझा पुढचा प्रश्न असा आहे की मुंबईकरांचे बळी गेलेले आहेत. तुमचा असा आरोप आहे की कॉन्ट्रॅक्टच्या बसेस असल्यामुळं हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. कोण जबाबदार आहे या सगळ्याला? गुन्हेगार कोण आहे मुंबईकरांच्या बळीसाठी? याला जबाबदार महानगरपालिकेने हा निर्णय घेतला. 5 रुपये तिकीट केलं आणि मग प्रायव्हेटायझेशन आणून बसवलं. इथे गाड्यांकडे दुर्लक्ष केलं. गाड्या आपल्या बेस्टच्या गाड्या मोडीत निघतायत 15 वर्षानंतर, पण बेस्टला पैसा दिला जात नाही. एकही बेस्टच्या स्वतःची गाडी येत नाही. बेस्टचे कर्मचारी हातावर हात बांधून बसलेले आहेत आणि जो रिटायर्ड होतोय त्याला त्याच्या जागी परत दुसरा बेस्टचा कर्मचारी येत नाही. बेस्टने जे मागच्या 100 वर्षामध्ये जो दैदिक पॅम म्हणून असा इतिहास उभा केला होता. कोविडमध्ये आपल्याला ठाऊक आहे, फार वर्ष झालेली नाहीत. या कोविडमध्ये ही मुंबई चालवली बेस्टने, बाहेरच्या भागामध्ये सुद्धा. ते बेस्टचे कर्मचारी, ती बेस्ट, त्या गाड्या, तो इतिहास पुन्हा आला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याच्यासाठी आम्ही अनेक लोकांकडे जातोय. मी एक मोठी मोहीम चालू केलेली आहे आणि आम्ही जात राहणार लोकांकडे. नवीन सरकार आलेलं आहे, देव करो आणि त्या नवीन सरकारच्या मनात ते येवो आणि आमची पूर्वीची बस माझ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आणि प्रवाशांना, 48 लाख प्रवासी आहेत साहेब, 48 लाख. ते टॅक्सीने जाऊ शकत नाहीत, रिक्षाने जाऊ शकत नाहीत, मेट्रो त्यांना परवडणार नाही. त्यांना घरून कामावर जायला, कामावरून घरी यायला ती बेस्टच आहे. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, रात्री उशीर झाला तर आईला फोन करायचा. खरंय सुहासजी, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय त्याप्रमाणे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी महत्वाची असलेली ही बेस्ट बस सेवा आणि ती पुन्हा एकदा पूर्वीसारख्या सुस्थितीत यावी हीच पुढारी न्यूजची सुद्धा अपेक्षा आहे. पुढारी न्यूजनं या संदर्भातली मोहीम सुद्धा चालवली होती, माझी बेस्ट माझा हक्क. आणि यापुढे सुद्धा पुढारी न्यूजची मागणी ही बेस्ट पुन्हा पूर्वीसारखी सुस्थितीत यावी आणि मुंबईकरांना त्यांच्या हक्काचा प्रवास शांतपणे चांगल्या पद्धतीने करता यावा हीच अपेक्षा पुढारी न्यूजची सुद्धा आणि पुढारी न्यूजचा सुद्धा या संदर्भातला लढा, या संदर्भातलं अभियान हे सुरूच राहील. धन्यवाद, तुम्ही पुढारी न्यूजची सविस्तर बातचीत केली त्याबद्दल.